ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतरा तुळणे काय पुढे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेलो युक्तीची आखोनी तुका म्हणे नेलो युक्तीची आखोनी म्हणून मी ठेविली पाय डोई मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा यांचा अतिशय उत्कट प्रेम अंतकरणाच्या श्रद्धायुक्त भावनेने भावोत्कटपणाने केलेला हा परिणयाचा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री ज्ञानोबा यांच्या प्रती आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला जो सहज भाव सहज भक्ती प्रेम भाव जो आहे तो भाव या ठिकाणी महाराज प्रकट करत आहेत। वास्तविक हा अभंग सर्वांना सुपरिचित अशा पद्धतीचा आहे। एखाद्या सुपरिचित अभंगावरती आपण थोडंसं चिंतन करू की ज्या अनुषंगाने शब्द शब्दांचा अर्थ आणि त्या अर्थांना अपेक्षित असणारी अनुभवता अनुभूती या संबंधानं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे। या अभंगाची पार्श्वभूमी आणि अभंगाचं थोडंसं दिग्दर्शन जरी झालं तर माझ्या दृष्टीनं अभंगाचा अर्थ सांगितल्यासारखा होईल असं मी मानेन। आपण अतिशय सर्वज्ञ प्रकारचे सर्वश्रोत असे श्रोते आहात। तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला आज इतका आनंद होऊ लागला त्याचं कारण सांगतो। या सर्वांच्या मध्ये आपण सर्व जे सर्वज्ञ स्वरूपाचे आहात तुम्हाला पाहिल्यानंतर श्री ज्ञानोबा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर खरं तर आज असं वाटू लागलं की खरोखर आज आपलं माहेर श्रीमंत झाले। काजे लढे यांचे लढे सरती मनोरथांचे मनोरथ पूर्ती जरी माहेर श्रीमंत होते तो माहेरसे। आता असं वाटतं हे माहेर श्रीमंत कशामुळे झालं अथवा या माहेराची जी श्रीमंती आहे ती कुणी टिकवून ठेवली ती कोण वाढवत आहे याचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या सर्वांच्या दृष्टीच्या समोर एक व्यक्तिमत्व उभं राहतं ते पूज्य श्री तीर्थरूप आपले साहेब। एकाने मला या गोष्टीचा साहेब का आनंद होतो त्याचं खरं कारण सांगतो। संप्रदायावरती एक प्रकारचा कालाच्या ओघामध्ये कालानुप्रमाणे म्हणा असा एक शिक्का पडत गेलेला आहे की जे क्षेत्र आहे जे अध्यात्म क्षेत्र आहे हे क्षेत्र म्हणजे इतकं निकृष्ट आहे इतकं कमी दर्जाचं आहे त्याचं कारण आहे की जो कुठं चालत नाही तो परमार्थात चालतो असं लोकांचं जास्त म्हणणं आहे। लक्षात आलं का? कुठं चालत नाही या शब्दाचा अर्थ काय? आपण आता अध्यात्म परंपरेमध्ये आहोत गुरु शिष्य परंपरा आहे। माझ्याकडे येणारी जास्त जेवढी मुलं आहेत ती सगळी जी मुलं आहेत ना ते मुलं अतिशय कमी शिक्षित असणाऱ्या गरीब असणाऱ्या आणि तुटपुंज ज्ञान असणाऱ्या नसणाऱ्याच म्हणा अशा पद्धतीच्या कुटुंबातून येतात अध्यात्म शिक्षण घेण्यासाठी। लक्षात घ्या अध्यात्म शिक्षण घेण्यासाठी मी असा विचार करतो की असं का होत असेल असं होण्याचं कारण काय तर त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही आहे। त्याचं कारण आहे व्यासपीठावर येणारा जो वक्ता आहे तो लोकांना तशा प्रकारचा आहे असं वाटतं आणि म्हणून तशा प्रकारचे गिराईक म्हणा थोडक्यात तशा प्रकारचे लोक आपल्याकडे येतात। तुम्ही म्हणाल असं का सांगणार त्याचं कारण सांगतो। अध्यात्म क्षेत्र इतकं उन्नत स्वरूपाचं आहे त्याची इतकी श्रेष्ठता इतकी गरिमा आहे त्याची महत्ता आणि त्याच्या तत्वज्ञानाचा जर परामर्श आपल्याला जर घ्यावयाचा झाला तर तो परामर्श खरा परामर्श कशा शोधला जातो कुणाकडून शोधला जातो याचा विचार केला तर आपल्याला साहेबांना पाहता येतो तो परामर्श शोधलेला आहे त्यांनी। लक्षात घ्या प्रशासकीय सनदी स्वरूपाचा
अनुभव त्यांच्याजवळ गाढा स्वरूपाचा अनुभव आहे. या सगळ्या अनुभवाला, शैक्षणिक अनुभवाला, सामाजिक समाजामध्ये निर्माण होणारे जे काही मूलभूत अशा प्रकारचे प्रश्न जे मानवाच्या जीवनाशी मानवाच्या जीवनाच्या मूल कारणाशी जोडलेले आहेत, असे असणारे प्रश्न आणि त्याची उत्तर ही या सनदी सेवकांना माहीत असतात. वाक्य लक्षात ठेवा, सनदी सेवकांना माहीत असतात. ते प्रश्नही म्हणा अथवा त्यांची उत्तरही म्हणा ही राजकीय लोकांना माहीत नसतात. म्हणून वारंवार आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यापासून, भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीपासून आजपर्यंत प्रत्येक एका जो लाखोंच्या समाजातून निर्वाचन आयोगाच्या द्वारे निवडणूक लढवून आपल्या समोर येतो, कदाचित तो निर्बुद्ध पण असू शकतो. कसा असू शकतो? निर्बुद्ध. पण या क्षेत्रामध्ये एकही माणूस निर्बुद्ध स्वरूपाचा तुम्हाला मिळणार नाही. कळालं का? कोणी निर्बुद्ध नाही. उलट इथं स्वतःच्या अगोदर अस्तित्वाची परीक्षा द्या, स्वतःची असणारी योग्यता सिद्ध करा आणि योग्यता सिद्ध केली की मग इकडे या. एक बाजू आहे जिथं कुठल्याही प्रकारच्या बौद्धिक योग्यतेचा विचार केला जात नाही, आणि एक बाजू त्याची सलग नाही, ज्याला आपण अविभाज्य घटक म्हणू. त्याचा दोन्ही आहे. प्रशासनाचे हे दोन्ही भाग आहेत. त्यामध्ये एक भाग आहे जो किती पांगळा असला, लंगडा असला, दुर्बल असला, विकलांगपणा त्याच्यात जरी असला तरी देखील एकामध्ये मात्र ज्ञानदृष्टी असणं, विवेक दृष्टी असणं आवश्यक आहे. ते विवेक आणि ज्ञान दृष्टी कुणाची असेल तर ती ही सनदी लोकांची असते, प्रशासकीय लोकांची. त्यांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं ना की त्यांच्या जीवनाची समग्रता सर्वतोपरी राजकीय लोकांच्याही पेक्षा, मी आता थोडं तुलना करत नाही, सापेक्षवादामध्ये मी जात नाही, परंतु जोपर्यंत माणूस सापेक्षवादाप्रमाणे चिंतन करत नाही तोपर्यंत माणसाचं मोठेपणही कळत नाही. एखाद्याला कोणाला दोघांचं वर्णन करायचं आहे, दोघांच्या मध्ये असणारी श्रेष्ठ अश्रेष्ठता आपल्याला जर सिद्ध करायची आहे तर अशा प्रकारचं चिंतन आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून असा एक क्षेत्र आहे ज्या क्षेत्रानं मानवी जीवनाचे असणारे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांच्या जीवनाची जी असणारी इत्यंभूत प्रकारची जी माहिती आहे ती गोळा केलेली आहे, जमा केलेली आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो अध्यात्म जीवन आणि सामाजिक जीवन आणि वैज्ञानिक जीवन या सगळ्या गोष्टीचा जर आपण सारांश घेतला, लोक असं सांगतात, लोक काय म्हणतात, जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होतं. एवढं वाक्य तुम्ही नेहमी ऐकता. पण माझं एक स्वतंत्र वाक्य आहे, ते तुम्हाला पटलं तर घ्या. मला असं वाटतं जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं, हे तुमचं बोलणं बरोबर आहे. पण जिथं अध्यात्मही संपतं, अध्यात्माचे नवलपण पुढे, श्री ज्ञानोबारांचं असं म्हणतात, जिथं अध्यात्म संपतं तिथं सामाजिक सेवेची द्वार उघडली जातात. विठोबा याचा अर्थ असा आहे समाजामध्ये असणाऱ्या प्राणी मात्रांच्या जीवनापासून उन्नत स्वरूपाची बुद्धिमत्ता, अंतःकरण, भावभावना ज्याला प्रदत्त देवाने केलेला असा जो मानव आहे, त्या मानवाची जी विकसित अवस्था आहे, ती विकसित अवस्था आपल्याला कुठं पाहायला मिळते तर ती त्याच्या अध्यात्माच्या शेवटच्या क्षणामध्ये पाहायला मिळते. की जिथं अध्यात्म संपलं की तिथं सामाजिक कार्य सुरू झालं. कसं सुरू झालं असं तुम्ही विचारा तर हर एक संतांच्या जीवनाचा, त्यांच्या जीवन चरित्राचा तुम्ही आढावा घ्या, तुमच्या लक्षात येईल. श्री संत नाथ महाराज, श्री संत ज्ञानोबा, श्री संत निळोबाराय घ्या, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज घ्या, या सर्वांच्या जीवनाच्या चरित्राचा आपण जर अभ्यास केला तर पूर्व आयुष्य, मध्य आयुष्य आणि उत्तर आयुष्य अशा आयुष्याचे जर 3 भाग आपण केले तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की सर्व संतांनी सामाजिक विषयतेची जाण पुढे ठेवून जो सर्वभूत
दया, सहिष्णुता हा जो भाव मांडलेला आहे हा अध्यात्माच्या जीवनाच्या परिपूर्णतेनंतरच मांडलेला. मी तुम्हाला प्रमाण सांगतो. श्री ज्ञानोबराय भगवद्गीतेवरती लिहित असताना असं म्हणतात, आहे बा, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुंदर. काय म्हणलेलं आहे? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ, म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानी, हा तोच ज्ञानी आहे. तो भक्तांचा, सर्व भक्तांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. पण कोण? ज्याने सर्व भूतामध्ये, जसं जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग आहे. हा भक्तियोग आहे का अज्ञान योग आहे? भक्तियोग आहे. पण हा भक्तियोग कधी पूर्ण झालेला आहे? अध्यात्मशास्त्राचं नवलपण जिथं पुरलं, जिथं संपलं, तिथून तो सुरू झाला. आणि म्हणून संत चरित्राचा शेवटचा, आयुष्याचा शेवटचा जो कालक्रम आहे, भाग आहे, त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की सर्वांनी भूतदया, सहिष्णुता, कारुण्यता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांनी, सर्व संतांनी. महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. महाराज म्हणतात, अहो धर्म कशाला म्हणायचा, दया कशाला म्हणायची. महाराज म्हणतात, अहो ज्याचं अंतकरण कसं आहे, लोण्यासारखं मृदू आहे, हे काही मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. कशासाठी आहे होते? कशासाठी आहे? जे का रंजले गांजले. आज माझा आवाज थोडासा बसलेला आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या. साहेब, पूज्य श्री साहेब माझ्या समोर आहेत, म्हणून मला थोडं व्याख्यानावरती थोडं भर द्यायचं, म्हणून मी थोडं गाण्याचा प्रयत्न करणार नाही. वाटलंच तुम्हाला एखादं पद गावावं तर तुम्ही गा, हरकत नाही आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू. मग मला प्रश्न असा पडतो, तो साधू आहे असं म्हणा, जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत, जे अतिशय परिश्रमामध्ये, श्रमामध्ये अडकलेले आहेत, अशांना त्या परिश्रमातून, त्या दुःखातून, त्या अज्ञानातून जे बाहेर काढतात, त्यांना जर साधू आहे असं म्हणायचं, तर हे करत नाहीत त्यांना काय म्हणायचं असा प्रश्न घ्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपण, पण यासी न म्हणे जो आपले त्यासी काय म्हणावे? त्यासी काय म्हणू? याचा अर्थ तो जरी ज्ञानी असला तर त्या ज्ञानाला आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, आत्मसंप्रदायामध्ये मान नाही. म्हणून पूज्य श्री गुरुजींच्या सारखे लोक असं म्हणायचे, मुक्त मुक्त आहे, मुक्त मुक्त आहे, पण तो संत नाही. मुक्त आहे परंतु तो संत नाही. त्याचं कारण का? मुक्त आहे, तो स्वतः पुरता मुक्त आहे, दुसऱ्यांचा विचार तो थोडाच करतो, तो विचार नाही करत, तो स्वतःचा विचार. पण संत कसे आहेत? जे आपल्या सोबत सर्वांचा विचार करतात. कैवल्य कणकाच्या दाना जो न करसी थोरा साना, द्रष्ट्याच्या दर्शना पाडाव जो. ऐक नाही, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे परी तळगोटुकी. हे जे शब्द आहे, पुरुषार्थ सिद्धी चौकी घेऊन या आपले हाती, रिगाला भक्तीपंथी जगा देतो. शब्द, सगळे शब्द पहा, जगा देतो, जगा देतो. आणि हे कोणाला वाटतंय? विश्व. ज्ञानोबरांना विचारा, ज्ञानोबरांना विचारा, तुम्ही का ज्ञानेश्वरी लिहिली? ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कारण काय? किंवा ज्ञानेश्वरीचं सार ज्या पसायदानामध्ये आहे, ते पसायदान का मागितलं असं विचार जर केला, लक्षात येईल तिथं शब्द आहे मूळचा. त्याचा उपक्रम आणि उपसार इतका गोड स्वरूपाचा आहे. श्री ज्ञानोबरांचा आवडता विषय आणि आवडता शब्द आहे विश्व. कोणता शब्द आहे? विश्व. विश्वाच्या संबंधाने त्यांना नेहमी चिंता पडलेली. आता विश्वात्मके येणे मागे, विश्वात्मक देव असे माझे सद्गुरू आहेत श्री गुरु निवृत्तीनाथ. हे मुख्य आहेत ते देव. म्हणून लक्षात घ्या, विश्व आत्मा, विश्व ज्याचा आत्मा आहे, दोन प्रकारचा संधी करता येतो आपल्याला. विश्व ज्याचा आत्मा आहे आणि ज्याचा आत्मा विश्व आहे, अशा दोन्ही पद्धतीचं आहे. त्याला समग्र प्रकारचं ओतप्रोत चिंतन म्हणतात. ओतप्रोत, ते ओतप्रोत चिंतन. आता विश्वात्मके देवे एक भाग आहे. आणि शेवटचा शब्द पहा, शेवट काय म्हणलेला आहे? येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. का सुखिया झाला? हा एक ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान, म्हणून ज्ञानदेव सुखी झाले. प्रश्न असा करायचा, इथं विश्वेश्वराव, इथं ही तोच शब्द आहे, तेही तोच शब्द आहे. पहिल्यांदा विश्वात्मक देव, तोच शब्द आहे. आता सर्व मागण्यांचा आपण थोडासा आढावा घेतला तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तेही लोकी. भारत देशाचा विचार केला नाही, महाराष्ट्राचा नाही, आशिया खंडाचा नाही, वगैरे वगैरे सगळे गोष्टी घ्या. तिन्ही लोकांचा विचार त्यामध्ये त्यांनी केला. का विचार केला? कशासाठी केला?
हे साधू पुरुषाला संत म्हणण्याचं कारण आहे. ते कुठल्या एका वर्णापुरते, जातीपुरते, देशापुरते, राष्ट्रापुरते मर्यादित नाही. त्यांचं जीवन हे विश्वचे माझे घर, मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, आपणची किंबहुना चराचर झाला. तो स्वतः चराचरामध्ये समव्याप्त झालेला आहे. त्याचा परिणाम काय आहे? चराचराचं दुःख त्याला कळतं. माझा प्रस्तावनेचा भाग तुमच्या लक्षात घ्या. हे का सांगतो आहे मी, कशासाठी सांगतो? श्री ज्ञानोबा यांनी पसायदानामध्ये मागितलेल्या सगळ्या मागण्यांचा विचार केला तर आपल्या समोर हे वाक्य येणे वरे ज्ञानदेव का सुखी झाला. काय मागितलं त्यांनी स्वतःसाठी म्हणून सुखी झाले? काय मागितलं? या संपूर्ण मागणीमध्ये स्वतःसाठीची कुठली मागणी आहे का? नाही. ज्ञानेश्वरीचं लिखाण मी कशासाठी केलं त्याचं एक कारण ज्ञानोबा यांनी 13व्या अध्यायात तैसा वागविलास विस्तार गीतार्थेसी विश्व आनंदाच्या आवारू मांडू जगा. एकाच ओळीमध्ये विश्व आणि जग असे दोन शब्द आलेले. आनंदाचे आवारू आणि गीतार्थेसी विश्व. गीताच्या अर्थानं संपूर्ण विश्व भरून टाकू आणि आनंदानं संपूर्ण विश्व व्यापून टाकू. या दोन्ही गोष्टी ज्ञानोबा जिथं तिथं जा, कुठेही जा. ताटीच्या अभंगामध्ये आश्चर्य वाटतं. त्या मुक्ताई मातेनं ज्ञानोबांना उपदेश केला. काय उपदेश केलेला आहे? काय म्हणलेले आहे? पहिल्या अभंगाचा चरण आहे विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. विश्व नावाचा पट आहे आणि त्या पटाचा धागा तंतू कोण आहे? तुम्ही आहेत. न्यायशास्त्रामध्ये त्याला असं सांगितलेलं आहे की तंतू आणि पट यांचा समवाय कारणाचा संबंध. समवाय कारण इत्यादी नित्य कारण. नित्य कारणाला समवाय कारण म्हणतात. ज्याच्यापासून म्हणजे ज्या कारणापासून कार्य वेगळं करता येत त्याला सोडून. जसं घट म्हटलं की माती आहे, माती सोडून घट आपल्याला पाहता येत नाही. तसं पट म्हटला की तंतू आला, तंतू सोडून आपल्याला पट स्वतंत्र पाहता येत नाही. तसा त्याचा समवाय संबंध आहे. तसं हे ज्ञानदेवा या विश्वरूपी असणाऱ्या पटाचा समवाय संबंधाने असणारा जो ब्रह्मदोर आहे तो तू आहेस. आणि तू जर असा विचार करू लागला तर या विश्वाचा कोण विचार करेल? या समस्त मानवाचा, मानव जातीचा कोण विचार करेल? हा तिथला पहिल्या अभंगातला पहिला भाग आहे. शेवटचा अभंगाचं चरण आहे तुम्ही तारुणी विश्वता ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तारुणी विश्वता. हा काय उपदेश केला? आता तुम्हाला खूपच उद्वेग झाल्यानंतर लक्षात घ्या. तुम्ही तारा. आमचं मत आहे सतरती सतरती. नारदजींनी आहे ना स लोकांस तारयती लोकांस तारयती. ते तरतात आणि ते त्यांच्या बरोबर इतरांनाही तारतात. हे संतांचं लक्षण आहे. ते तरतात आणि ते लोकांनाही तारतात. नावेमध्ये बसलेल्या माणसं नाव स्वतः तरते आणि त्यामध्ये बसलेली ही काय होतात? तरतात. आता मी उलट सांगतो. आता जे दगडावर बसलेले आहेत, जे दगडावर बसलेले आहेत तो दगडही बुडतो आणि तोही एखाद्याला जास्तच अभिनिवेश असतो साहेब कशाचा? गुरु 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 वगैरे वगैरे गोष्टी. तो गळ्यातच बांधतो, तो लवकर बुडतो. बसलेल्यापेक्षा गळ्यात बांधलेला लवकर बुडल का? बसलेल्याला बुडताना कळालं समजा मी बुडू लागलो तो काही प्रयत्न करेन. गळ्यात बांधलेला प्रयत्नच नाही. मी का विस्तार केला? सतरते. हे साधू पुरुष आहेत. हे साधू पुरुष आहेत. ते तरतात त्याच्याबरोबर इतरांना तारतात. मी प्रार्थना करून तुम्हाला सांगेन, कदाचित माझं हे बोलणं तुम्हाला थोडस माझ्या अधिकारापेक्षा मोठं वाटेल. सगळ्यांना प्रार्थना करून सांगेन तुम्ही सगळे एक नाव जी प्रशासकीय सनदी अनुभव घेऊन अध्यात्म शास्त्रामध्ये प्रवेश करून जीवनाची समग्रता स्वतः पाहत पहिलं तीराला जात आहे असे आपले साहेब आहेत. जे नाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे बसलेले आहात. तुम्ही असं म्हणू की साहेब समोर आहेत आणि मग आता स्तुती करते महाराजांचा काय लोभ नाही. मग आता साहेब ही रिटायर झाली, माझा काय लोभ असेल? लोभ माझा एवढाच आहे जो ज्ञानोबा यांचा आहे. श्री ज्ञानोबा याने काय म्हटलेलं आहे? वर्षत सकळ ईश्वर निष्ठांची अनवर्त भूमंडळी. हे कोण मागता आहे साहेब? हे ज्ञानोबा यांचं बोलणं आहे की या कलियुगामध्ये अशा प्रकारचे
साधू पुरुष लोकांना भेटणं दुरापास्त आहे आणि म्हणून वर्षत सकळ मग जयाचे दिठी मंगळ वाढे ज्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने मंगळ वाढतो, मंगळाला अभिनवता प्राप्त होते असे असणारे वर्षत सकळ मंगळी जे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी अनवर्त भेट होतो या भूता हे प्रार्थना गुरुकडं देवाकडे जरी असले तर त्या प्रार्थनेकडे आपण असं स्वतंत्र पाहू शकतो. काही काही गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष जीवाचं हित व्हावं अशी भावना ज्ञानोबांनी ठेवलेली. जी खळांची व्यंकटी सांडू ही प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी जोडलेली गोष्ट आहे. त्या व्यक्तीमध्ये असणारा खलत्व निघून जावं हे काय आहे, त्या व्यक्तीशी जोडलेली स्वार्थी भावना आहे. या ओवीचा जर अर्थ घेतला वर्षत सकळ मंगळ याचा अर्थ असा आहे तो व्यक्ती खळ आहे, खलत्व त्याच्यातलं गेलं नाही मग तरीही तो खलत्व धरूनच दोष वगैरे धरूनच राहतो आहे. मग काय होऊ दे असा असेल ना तर तो साहेबांना भेटतो, शुद्ध होतो. हे साधू पुरुषाचं लक्षण आहे. साधू पुरुषाने पवित्र पवित्र सोवळी एक तीच या भूमंडळामध्ये हे पवित्र आहे. सहज विशेष समोर आला म्हणून सांगतो पवित्रता कशी असते. पवित्रता पण अनेक गोष्टी आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्णद्वेष नाही. लक्षात घ्या वर्णद्वेष नाही आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. हा निर्णय संतांचा नाही, संत हा निर्णय वेदशास्त्राचा. त्यांनी सांगितलं वर्णभेद नाही. प्रकार काय होतो आता तुम्हाला सांगतो. एक घडलेली गोष्ट किंवा अशा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत. मी आता ती गोष्ट तुमच्या पुढे मांडली की तुम्ही म्हणाल हो महाराज हे बरोबर आहे. तुम्हालाच असं वाटेल की हे बरोबर आहे. प्रकार काय होतो आपण खूप जेवढं काही आपल्या कामातून आपल्याला वेळ मिळते आहे तेवढ्या पद्धतीनं आपण सुचिरभूत राहतो, पवित्र राहतो आणि देवाची पूजा अर्चा करण्याचा आपण प्रयत्न करतो एवढं सगळं करतो. एखाद्या वेळा असं होतं की कधी तर आपण मंदिरामध्ये देवळामध्ये एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो की तिथं काही मोठमोठे वर्ण अभिमानी असणारे लोक असतात. मी एका मंदिरामध्ये हा प्रत्यक्ष प्रकार माझ्या डोळ्यानं पाहिला की ते देव आपल्या हातामध्ये सर्व प्रकारचे पूजेची सामुग्री घेऊन चालले होते. आता मी साहेबांना माझं मोठेपण म्हणून नाही पण सांगितलं की मी ही कर्मकांड शिकलो. त्या कर्मकांड शिकण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे मी तुम्हाला कधीतरी असंच आपल्या प्रेमाने सांगेन. तर प्रकार असा घडला की सर्व प्रकारची पूजेची सामुग्री हातामध्ये घेऊन ते देव चालले होते. आपले भोळे भावडे लोक काय आहेत त्यांचा सहज भाव असतो जावावा आणि आपण नमस्कार हाच भाव असतो ना. कोणी दिसलं तर श्री ज्ञानोबा यांनी काय म्हणले वर्ण माझे छत्र सामार स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विद्येचे माहेर ब्राह्मणाचे असा शब्द तिथं उच्चारण केले. तर मग पूजेला जाता जाता आपल्यासारखे काही भोळे भाविक होते. त्या व्यक्तीच्या मनात आलं चालले बाबा देव पूजेला आपण नमस्कार करावा
आपल्याला हे काहीतरी पुण्य मिळावं म्हणून ते गडबडीनं पुढे गेले आणि दर्शन करायचे. दर्शन करणे तोपर्यंत ते साधू पुरुष 2 पावलं मागे सरकले. काय झाले? 2 पावले मागे सरकले. मागे सरकल्यानंतर दुसरा एक माणूस होता, अहो लांबून दर्शन घ्या. काय करा? लांबून दर्शन घ्या. दर्शन वगैरे झालं. मी या सगळ्या गोष्टीला पाहिल्यानंतर माझ्या मनात आलेली भावना तुम्हाला पडते का? तुम्ही पहा, नाही पडली तर सोडून. माझ्या मनात असा भाव निर्माण झाला, हो आम्ही अपवित्र आहोत. आम्ही काय आहोत? आम्ही अपवित्र आहोत, आम्ही अमंगल आहोत. हे आम्हाला माहिती आहे ना. आम्ही पापी दुराचार आहे ते आम्हाला माहित आहे. पण आम्हाला असं वाटतं की आमचं पाप, आमचा दुराचार, आमच्या ठिकाणी असणारी अमंगलता, आमच्या ठिकाणी असणारा दोष, अशुभता तुमच्या दर्शनाने, तुमच्या स्पर्शाने जाईल असंच आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही तुम्हाला स्पर्श करा येतो. तुम्ही करू देत नाही याचा अर्थ काय? मग मी त्याचा एक अर्थ लावला. पवित्रतेचे 2 प्रकार. पवित्रतेचे किती प्रकार आहेत? 2. एक पवित्रता अशी आहे जी अपवित्रतेला घाबरते. एक पवित्रता अशी आहे जी अपवित्रतेला, अशुभतेला, अमंगलतेला घाबरते. परंतु दुसरी पवित्रता अशी आहे जी अशुभतेला, अमंगलतेला घाबरत नाही. उलट ती अपवित्रालाही पवित्र बनते, अशुभाला शुभ बनवते, अमंगला मंगल बनवते. ते संत आहे. लक्षात घ्या. इथं काय द्यायचं आम्हाला माहित आहे ना. आम्हाला माहित आहे. आपलं सोडून द्या. गंगा मातेनं हा विचार करावा का? गंगा मातानं विचार करा. संतांचे अंग लगे पापा ते जनने गंगे. हे कशासाठी म्हटलेलं आहे? किंवा तीर्थे तीर्थात कुर्वंती हे जे म्हटलेलं आहे, नारदजी म्हणतात का तीर्थाला तीर्थे तया ठाया येते पुनीत. हे कशासाठी म्हणलेलं आहे? अहो एवढं मोठं असणारं तीर्थ ते विचार करत असेल की माझ्या ठिकाणी असणारी अमंगलता संतांच्या दर्शनाने, संतांच्या स्पर्शाने जाते आहे, तर आपल्यासारख्या साध्या सामान्य माणसानं हा विचार करू नये का? श्री ज्ञानोबा यांची पवित्रता अशी आहे, रेड्याला पवित्र करते, भिंतीला पवित्र करते, सगळ्यांना पवित्र करते. आमच्यासारखे महाराज लोकांची पवित्रता अशी आहे की ती सामान्य लोकांच्या स्पर्शाने, बोलण्याने, सगळ्याने विटाळते. बोलण्याने नाही विटाळत. माझं कीर्तन झालं, मला 2 शिव्या द्या. काय सांगितलं महाराजांना? मी विटाळतो का नाही? पहा, काम, क्रोध हेच खरे मोठे विटाळ आहे. ते शिवतात का नाही सांगायला? ते दोष शिवतात नाही, त्याला मांग असं म्हणलं. असो, मला हे काय सांगायचं याचं कारण सांगतो तुम्हाला. ही अशी पवित्रता आहे. जय जय हो शुद्धे उदारी प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती. ही अशी पवित्रता साधू पुरुषांच्या ठिकाणी आहे. श्री ज्ञानोबांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. ज्या प्रसंगामध्ये श्री ज्ञानोबांच्या दर्शनाची अभिलाषा कोण करत आहे? स्वतः गंगा माता करते आहे. ज्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबा, श्री संत नामदेव महाराज आदी सर्व संत ज्यावेळी काशी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, त्यावेळी गेल्यानंतर तिथं श्री ज्ञानदेवांचा हात प्रेमे धरे विश्वनाथ. प्रेमानं श्री ज्ञानदेवांचा हात कोणी धरलेला आहे? भगवान श्री काशी विश्वनाथांनी धरलेला आहे. ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात, ज्ञानदेवाचे पायी
दोघांचे पायी मिठी घाली कुठं, ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वात. ज्ञानदेव कुठं आहेत, कशासाठी फक्त तुम्ही त्यांच्या पायाला मिठी घालता, ते सर्वांच्या ठाई. विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले किंबहुना चराचर आपण. या सगळ्या गोष्टी त्या साधू पुरुषाशी निगडीत आहे. असे असणारे साधू पुरुष वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मान द्यावी. अनवर्त विशेषण आहे, अनवर्त हे काय आहे, विशेषण आहे. कुठल्याही प्रकारचा खंड व्यत्यय प्रतिबंध न होता या भूमंडळातील लोकांना भेटत जाऊ दे. काय जाऊ दे, भेटत जाऊ. आणि असे जे लोक आहेत ना, हे जास्त नसतात महाराज. हे मनुष्याला सहस्त्र मनुष्यामध्ये एक असतात. आणि त्या सहस्त्र मनुष्यातला एक मनुष्य तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साधना न करता, कुठल्याही प्रकारचा अट्टहास न करता आणि कुठल्याही प्रकारचं मोल न घेता साहेबाच्या रूपाने मिळाले. हे व्यासपीठ खुलं आहे, लक्षात ठेवा. खुलं म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे, तुम्ही रात्री 12 वाजता विचार. एरवी माझा एक प्रसंग सांगतो, त्यांच्याशी आले. साधारणतः ही गोष्ट 2011-12ची आहे. 11-12ची. पारमार्थिक संबंध आहेत म्हटलं की माणसाला वाटतं खूप मोठे संबंध आहेत, ते सगळीकडेच चालवावे. आणि म्हणून मी एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो अवेळ, आणि अपॉइंटमेंट न घेता, पूर्व काही कल्पना न देता, त्यांची विचार करून काय म्हणलो, आपलेच आहेत, कीर्तन करतात, प्रवचन करतात वगैरे वगैरे, कधीही जाऊन आपण भेटू त्यांना म्हणून गेलो. त्यांनी सांगितलं, महाराज मी आता प्रशासकीय कामामध्ये आहे, मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक एकनिष्ठ आहे, सध्या तरी मला तुमच्याशी बोलता येत नाही, मी बाहेर आलो. आता मी तुम्हाला सांगतो साहेब, आणि तुम्ही स्वतः मान्य करा. त्याचं कारण आहे, कारण मी तुमचा बालक आहे का, बालक बोबडा बोबली असं म्हणा, आणि तुम्ही ते मान्य करणार आहात. मी तुम्हाला तसं काय म्हणू, इतक्या कॉन्फिडन्स नाही, आत्मविश्वासाने सांगतो, तुम्ही ते मान्य करणार. मला त्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये वेळ नाही दिली, बोलले नाही, वेळ घ्या, विचारा आणि या, मग तुम्हाला मी बोलेन असं म्हटलं. परंतु आता रात्री 1 वाजता मी तुमच्याकडे आलो, साहेब मला असं हे ज्ञानोबांच्या या ओवीचा अर्थ कळत नाही, तुम्ही आता मला म्हणणार आहेत का ही वेळ नाही, तू माझी वेळ घे, तू मला हे विचार आणि असं म्हणणार काय. मी का म्हणतोय, खुलं व्यासपीठ आहे, समजून घ्या. काय होतं, मोठा माणूस आपल्यामध्ये राहिला की लोक त्याचं मोठेपण कमी करतात. मी असं पाहिलं साहेब, सामान्य लोकांच्यात घुसलं ना, ते लोक सामान्यच आहेत असं समजतात. पण महाराज म्हणतात पाषाण म्हणून, लिंगाला पाषाण म्हणावं का, माणसाला साधूला माणूस म्हणावं का, नाही. ते नाही आहेत, ते तसं वर्तन करत नाही, ते तसं राहत नाहीत की कोण मी या समाजापेक्षा, या लोकांच्या पेक्षा वेगळा आहे वगैरे वगैरे असं म्हणून ते स्वतंत्र राहत नाही. कुठे बसले ते, आमच्यासारखा माणसाला बसायचं म्हणलं की आसन टाकावं लागतं. आसन टाका, थोडं बसायला काहीतरी आमची वेगळी व्यवस्था करा, मग आम्ही बसेन, आहे की नाही गणवट साहेब, त्याशिवाय आम्ही बसणार नाही. हा आमचा आविर्भाव आहे, आम्ही अशा आहोत तशा आहोत. पण ते सगळ्या गोष्टीचा अनुभव, मी तर म्हणतो बरेचसे मुख्यमंत्री पालते घालून आलेले लोक आहेत ते, त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये किती प्रशासन, किती लोक निर्वाचन बदलून गेला असेल, पण काही नाही, एवढं सगळं पाहिलं. आणि तुम्हाला सांगू का, ज्यानं व्यापक पाहिलेलं आहे ना, त्याचा संकुचित भाव राहत नाही. हे अर्ध वाक्य आहे, याच्यापेक्षा पूर्ण वाक्य करू. ज्यानं व्यापक पाहिलं त्याचा संकुचित भाव राहत नाही, पण जो संकुचित भाव पाहतो तो व्यापक नसतोच, मूळचा नसतो. त्यांच्या जीवनामध्ये ही जी समरसता आहे, जसं आपण पाणी म्हणतो ना, पाणी ते पाणी असतं. कोणाशी ज्ञानोबा काय म्हणतात, जीवित जाताही वेचे तृणाचे. जे स्वतःच अस्तित्व संपत, पाणी काय करतं, जाता जाता वाहता वाहता कुठल्याही प्रकारच्या ऊसाला अथवा पिकाला न लागता तृणाला लागलं, तृणाला, तर स्वतःच जीवत्व संपवतं. पाणी त्या तृणाच्या मुळाला लागतं, तृणाला ऊर्जा देतं, तृणाला नवी पालवी देतं, जीवदान देतं, त्या पाण्याच्या रूपानं तण जगवतं. तर त्याचा काही उपयोग
नाही, अशक्तपणालाही ते पण त्याला जगवण्यासाठी त्यांच्या अस्तित्वाला संपवावं लागतं, किंबहुना असे लोक आहेत. लक्षात ठेवा, हे समाजाचं खऱ्या जीवत्वाचं पाणी आहे. तसे लक्षात घ्या. हे माणसं ओळखायला शिका. साधू पुरुषाला तुम्ही, मी साहेब माफी मागून मागतो, तुम्ही पाया पडून घेऊ नका, आमचं काही म्हणणं नाही, पण तू आपल्या सगळ्यांचं कर्तव्य जाता येता खाली मान डोलावी, हात जोडावे, नमस्कार करावा आणि या सगळ्या गोष्टी. आणि मोठेपण असतं, ते ज्ञानाचं मोठेपण आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आहे. हे साधू पुरुषाचं जीवन आहे. पहा, साधू पुरुषाच्या जीवनाला पाया घालू नका. तुम्ही एवढे ज्या एका मंडपाखाली जमलेले आहेत, सुशिक्षित आहात, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, हे क्षेत्र आहे, हे एक शहर आहे. इथं काय अज्ञानी लोक जमा होत नाही. इथं जमा होणारी लोक परीक्षण करून येणारेच असतात, परीक्षण करून घेणार. आणि म्हणून तुम्ही सत्यतेची परीक्षा केलेले लोक आहात. त्यामध्ये हे आपलं जीवन चालू आहे. श्री ज्ञानोबा संजीवन समाधी उत्सव सोहळा सुरू आहे आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं श्री ज्ञानोबा जीवनामध्ये घडलेल्या काही गोष्टी, त्यांच्या स्वरूपानं आपल्याला या अभंगाच्या स्वरूपानं आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. तरीही देखील या अभंगाची थोडीशी पार्श्वभूमी आहे. काय पार्श्वभूमी आहे? पहिली गोष्ट आहे, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज श्री ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात. वर्णन करण्यामध्ये श्री महाराजांचं, तुकाराम महाराजांची एक सहजता आहे. सहज करतात ना, या वर्णनामध्ये कुठला अट्टहास नाही, किंबहुना संतांचं जीवनच सहज असतं, सहज जीवन असतं, सहज. जसं ज्ञानोबा म्हणतात, या ज्ञानी भक्ती सहज भक्तो एकवटला मज. सहजता असते, कुठल्याही प्रकारची दांभिकता नसते, अवलंबन नसतं, अशी सहजता. त्यांच्या जीवनाची सहजता सांगतो. ते सहज कसे असतात? इतके असते की त्यांचं ज्ञान त्यांच्या अंतःकरणामध्ये मुरलेलं असतं, भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये मुरलेलं असतं आणि अनुभवही त्यांच्या अंतःकरणामध्ये मुरलेला असतो आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवन सहज होतं. ते एरवी कोणाचं वर्णन करत नाही, पण ज्यांचं करतात ते साधू पुरुषाचेच करतात, दुसरं कोणाचं करत नाही. हे ऐका, म्हणजे जिथं वाचा विसावा घेते साधू कथा. साधू कथा तुम्ही ऐका, जिथं वाचा विसावा घेते. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचा स्वतंत्र विचार आपण करू गेलो तर जेवढे काही तत्वज्ञान, जेवढे काही परिष्कार, जेवढे प्रमेय, जेवढे सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत ना, त्यातले अधिकतम साधू पुरुषाच्या लक्षणामध्ये खर्च केलेले. आणि म्हणून श्रोत्यांनी त्यांना असं म्हटलंय, तू संत स्तवनी रथसी तरी कथेची सेन करेसी. असं तू संत स्तवनामध्ये जर रथ झालास तर कथा काय सांगतो आहेस हे तुझ्या लक्षात येत नाही, आणि म्हणून तू थोडस इकडं अवदान दे, गीतेकडं अवदान दे. असं माऊलींचा ऊर भरून येतो. ऊर आचार्योपासनम शौच. या आचार्योपासनम, गुरुसेवा कशी केली जाते. किती ओव्या लागल्यात ज्ञानोबांनी? 80 ओव्या खर्च घातलेले. फक्त पद काय आहे? आचार्योपासना. आचार्य उपासना भक्ती कशी केली जाते. श्री ज्ञानोबा म्हणा, ये शरीरेची माती मेळविना तेचे क्षिती, जे श्री चरण उभे ठाती. श्री गुरूंचे श्री चरण जेत उभे ठाती, ते तर ये शरीरेची माती मेळवी. पंचभूतांचा भाव जो आपल्या शरीरामध्ये आहे, त्या एका पंचमहाभूतापासून मी सद्गुरूंची कशी सेवा करेन. माझ्या शरीरामध्ये आकाश आहे, त्या आकाशाने कशी सेवा करेन. माझ्या शरीरामध्ये वायू आहे, त्याने कशी सेवा करेन. तेज आहे, जल आहे, पृथ्वी आहे, या सर्व भागाने पंचमहाभूतांच्या द्वारे मी कशी सेवा करेन याचं संपूर्ण वर्णन आहे. पहिलीच ओव्या, आगव्याच्या दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्याती जीवा ब्रह्म करी. हे आचार्योपासना. म्हणजे साधू पुरुषाचं जर वर्णन करू लागले तर माऊलीच्या वाणीला खंडच पडत नाही. नुसतंच बोलत जातात. श्रोत्यांना अडवावं लागतं. अहो थांबा, श्री ज्ञानदेव काय करू लागले? तुम्ही गीता सांगते आहेत, तुम्ही काय साधूचं वर्णन सांगत आहात. द्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. कुणाचं वर्णन आहे? साधूचं वर्णन. अध्याय प्रमाणाने जर सांगायचं झालं ना, पहिल्यापासून कर्म संन्यास योग कुणाला प्राप्त झाला त्याचं वर्णन ज्ञानी साधू पुरुषाचंच आहे. स्थित प्रज्ञाची लक्षणं जी प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट आत्मनी एव आत्मना तुष्ट. स्थित प्रज्ञ सदोच्यते. आशाला जे स्थित प्रज्ञ म्हणले जाते ते स्थित प्रज्ञाची लक्षण म्हणजे कोणाचे? साधू पुरुषाचे लक्षण आहे. आत्मसंयम केलेला 6व्या अध्यायामध्ये कोण आहे? साधू पुरुष आहे. ज्ञान विज्ञानाच्या अतीत पलीकडे गेलेला असा जो आहे
तो कोण आहे? तो देखील साधूच आहे. अक्षर ब्रह्म योग ज्याने साधला साधूच आहे. राजविद्या राजगुह्या या 9व्या अध्यायामध्ये बोलत असताना आता सांगितलेल्या या ओवीचा पुढचा भाग आहे. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या श्लोकावरती मी मगाशी म्हटलो की हे असे पद थोडे थोडे काढून काय समन्वय आहे तो समन्वय एक आता सहज उदाहरण समोर आलं म्हणून सांगतोस की भगवत पाद पूज्य श्री जगद्गुरु शंकराचार्य यांनी गीतेवरती टीका केली, त्याला शंकर भाष्य असं म्हणतात. श्री ज्ञानोबा यांनी गीतेवरती टीका केली, त्याला भावार्थ दीपिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ज्ञानेश्वरी, देशिकारलेने वगैरे वगैरे नावं त्याची आहेत. हा तसं ती पहिली टीका आहे जी जगद्गुरु शंकराचार्यांनी थोडीशी बारकावता त्याच्यामध्ये तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल. इथं एक शब्द आहे दैवीं प्रकृतीम आश्रिता. काय शब्द आहे? दैवीं प्रकृतीम आश्रिता. दैवी प्रकृतीच्या आश्रित जो राहतो त्याला साधू म्हणतात. लक्ष आहे का तुमचं? दैवी प्रकृतीच्या आश्रित जो राहतो तो कोण आहे? साधू आहे. हे कोण म्हणतायत? जगद्गुरु श्री शंकराचार्य म्हणतात. पण ज्ञानोबा असं म्हणत नाही. ज्ञानोबांचं बोलणं थोडस पुढचं आहे. दैवी प्रकृतीच्या आश्रित राहतात ते साधू पुरुष आहेत हे तुमचं बोलणं खरं असेल, पण मी असं म्हणतो दैवी प्रकृती ज्यांच्या आश्रित राहते ते साधू पुरुष. ज्ञानोबाचं पद सांगतो. श्री ज्ञानोबा तिथं म्हणतात जयाच्या अस्तेच्या सद्भावा आतो धर्म करी जयाचे मन ओलावा विवेकासे. विवेकाला तुष्टी पुष्टी देणार जे ओलावा म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जीवन ज्याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी काय आहे? साधू पुरुषाचं जीवन. त्याच्यामधून विवेकाला जल मिळतं, जीवनता मिळते. त्याच्यामधून विवेक प्रफुल्लित संत देत विवेका असणे असं म्हणलं ना का विवेक ते संत असणे की जे थोडं पदात बदल होईल ना. संत तेत विवेका का विवेक ते संत असणे की जे. मग मला तुम्ही शब्दाचा अर्थ सांगा. ते हे सर्वनाम जरी असलं तर ते सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे. ते दर्शक सर्वनाम काय दाखवतं? विवेक याचं स्थान दाखवलं. संत हे विवेकाचं स्थान आहे. ज्ञानाचा ओढा नदी नाले असा एक सागर. अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठ समुद्रमापप्रविशन्ति यद्वत्. असं जे स्थित प्रज्ञाचं लक्षण केलेलं आहे सागराच्या उपमामध्ये आहे की नाही. लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये हे सगळे असणारे डोह आटतात पण सागर आटतो का? सागर नाही आटत. समुद्र कधी आटत नसतो. आणि पावसाळ्यामध्ये या सगळ्यांना पूर येतो पण समुद्राला पूर आलेला असं कधी ऐकलं? सर्वात मोठा असणारा अंटार्क्टिक महासागर याला महापूर आला असं कधी ऐकलं का? असं कधी होत नाही. त्याचा अर्थ असा आहे जे दुःखाने प्रतिकूल परिस्थितीने जे निंदेने जे द्वेषाने कधीच घायाळ होत नाही
कधी घायल होत नाही आणि स्तुतीनं कधी उल्हासित होत नाही, सुखानं कधी उल्हासित होत नाहीत, असे ते साधू पुरुष आहेत. ते अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठा, अशा प्रकार अचल स्वरूपाचे आहेत अचल ते साधू पुरुष आहेत. मी हे सांगत होतो, माझा विषय हा होता की जयाच्या आस्थेची सद्भावा आतू धर्म करी रानिवा, शब्दांची उपयोजना कशी ज्ञानदेवांनी केलेली आहे. जयाची आस्थेची सद्भाव, जयाच्या आस्थेची सद्भाव, सप्तमीचा उपयोग आहे मध्ये, ज्याच्या सद्भावा मध्ये, आस्थेच्या सद्भावा मध्ये राहण्याचं ठिकाण. हा सप्तमी विभक्तीचं करण अधिकरण काय आहे, ठिकाण स्थान. तिथं त्या ठिकाणी आतू धर्म करी राणी वा, तिथं धर्म राहतो, तिथं धर्माला उज्जीवनता मिळते असं जे स्थान आहे. विवेक जिथं राहतो, जिथं विवेक प्रफुल्लित होतो, जिथं विवेकाची वाढ होतो, ते संत आहेत. आणि म्हणून थोडस पुढे जाऊन तिथं वर्णन श्री ज्ञानोबा यांनी जगद्गुरु शंकराचार्यांच्या पुढे जाऊन सांगितले. पुढे जाऊन नाही का नाही, साहेब म्हणलेच म्हणून आता सांगतो, बापापेक्षा मुलाला थोडं जास्त दिसत असत. मला थोडं जास्त दिसू लागलं त्यांच्या कृपेने, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. साहेब म्हणले तुम्हाला सगळे ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून. तसं काय, मी कार्बन कॉपीच आहे म्हटलो. तोच आहे असं काही नाही, काय ते महाराज झाले काय, उलट मला सगळा आनंद उपभोगायला मिळाला. त्याचं कारण सांगतो. हा त्याचं कारण असं आहे, आत्मतो भाव, आत्मजा कुणाला म्हटलं जातं, आत्मतो भाव ज्याच्यामध्ये असतो तो पुत्र असतो, त्याच्यामध्ये आत्मज भाव असतो. आणि तो आत्मज भाव श्री भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जागोजागी अर्जुनाच्या प्रती सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या प्रती शेवटचं पद सांग, शेवटच्या अध्यायातलं सांगतो. शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मुखातून सगळं तत्वज्ञान ऐकल्यानंतर एक वाक्य येतं, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत. अच्युत हा त्वत्प्रसादा, तुझ्या प्रसादाने, मम मोह नष्ट हा, मम स्मृती लब्ध्वा हा, माझी स्मृती मला प्राप्त झाली, माझा मोह नष्ट झाला. कशामुळं, त्वत्प्रसाद, तुझ्या प्रसादामुळे हे मला प्राप्त. मी स्थितोस्मी गतसंदेह, गतसंदेहा स्थितः असि, मी आता माझा सगळा संदेह निघून गेलेला आहे आणि मी आता एका विशिष्ट अशा स्थितीवरती आरूढ झालेला आहे. आता तव वचनम करिष्ये, तू जे सांगशील ते मी करेन. पहिल्या अध्यायातला अर्जुन काय म्हणतो, देवा गांडीवम स्रंसते हस्ता त्वकचैव परि, तिथं हातात गांडीव धनुष्य आपोआप गळून पडलेलं आहे. काय सांगतो तेव्हा, युद्ध कर, कुणाला मारू, आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखी यांना मारू मी, काय सांगू लागलं. अर्जुनाचे शब्द तुम्हाला सांगतो, अर्जुन इतका पराक्रमी होता, अर्जुन लढाईला घाबरत नव्हता. अर्जुन लढाईला घाबरत नव्हता, त्यातून मिळणार येणाऱ्या दोषाला घाबरत होता. कशाला घाबरत, दोषाला घाबरत. आपण असे पराक्रमी आहोत, आपण असे पराक्रमी आहेत महाराज, आपल्याकडे तर शक्ती नाहीच म्हणा, परंतु दोषाला घाबरतच नाही आपण, दोषाला घाबरतो आपण अजिबात घाबरत. येता येता थोडी गाडी एका पुढं थोडी गेली, माणूस उभा राहिला होता, त्याचा क्रोध असा उफाळून आला, असा क्रोध उफाळून आला. म्हणलं इकडे दरवाजाकडे आला, बघितलं महाराज आहे ना. मी असा विचार केला, महाराज म्हणजे न चुकणारा असतो तोच महाराज की काय कोणास, त्यांना एवढा सगळा अधिकार दाखवला माझा. मी विचार केला, बिचारा तापला, संसाराच्या तापे कोणी राग काढायला मिळाले नसेल, की बाबा भेटलाय, फुकटचा भेटलेला, काय काढायचं तो काढू दे. मी विचार केला माऊलीचा, प्रपंची निवारे साधू संत हरिपाठी आले
प्रपंच निवाले प्रपंचामध्ये तापलो मी देवा आहे का नाही, महाराजांनी संसाराच्या तापे तापलो मी देवा असं जसं म्हणलेलं आहे तसं मी विचार केला तर आपल्याला गडी इतका भलता तापलेला कोणी याचा ताप काढून घेणारच नसेल. आला असेल माझ्यावर काढायला काढू देव. मी हात जोडले म्हणलं बाबा नवीन आहे शहरात. मी काय म्हणलो मी थोडा शहरात नवीन आहे पण मला माझे एक काम कराल का म्हणलो. म्हणले काय काम आहे. म्हणलं मला या पत्त्यावरती कीर्तनासाठी जायचं. त्यानं अगोदर गाडीवरनं बोलत होता. त्यानं गाडी थांबा म्हणलं महाराज. गाडी बाजूला लावली आणि सांगितले इथून पुढे जा एक अरिहंत कॉलनी म्हणून वगैरे आहे आणि हे जे लॉन्स आहे याचं नाव सांगितलं. इथं जाऊन तुम्ही डाव्या हाताला वळा तुम्ही त्या ठिकाणावरती जाल असं त्यांनी म्हटलं. उत्तर दिलं याचा अर्थ हा शांत झाला असा मी विचार केला. मी हात जोडले म्हणलो धन्यवाद तुमच्यासारखी लोक आम्हाला भेटत जावं जेणेकरून आम्हाला रस्ता तरी कळेल कोणत्या मार्गाने जाईल. त्याच्या मनामध्ये मी त्याच्या आश्चर्यवत पश्यती कशी देणं तो आश्चर्य होऊन माझ्याकडे पाहत होता. असा आश्चर्य होऊन पाहत होता. त्याने असा विचार केला मी याला आरेतुरेच्या भाषेत बोलू लागलो आहे आणि हा इतका निवांत सांगतोय. ही निवांतता ही शांतता याने आणली कुठून. मी माझ्या मनात विचार केला ही संतांची शांतता. शांती परते सुख नाही. उद्विग्न करणारे जगात अनेक पदार्थ आहेत. आपण ठरवायचं आपण उद्विग्न व्हायचं की न व्हायचं. जगामध्ये येणारे सगळ्या वस्तू सगळे पदार्थ सगळे व्यक्ती हे कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणारे नाही आहे. हे कालापुरतं. या जगाचा सर्वात मोठा नियम आहे परिवर्तनता. बदल अपेक्षित आहे. प्रत्येक क्षणाचा बदल आहे आणि तो होतो माणसामध्ये. तो अपेक्षित धरून मी तुम्हाला सांगितले का सांगतोय की शांती किंवा हे जे सद्भाव दैवी संपत्ती आहे हे साधू पुरुषा ठिकाणी वास करतात आणि असे वास करतात तिथं वाढतात. म्हणून त्या साधू पुरुषांचं वर्णन करावं असं महाराजांना वाटलं. महाराजांनी ते अतिशय प्रमाणबद्धतेनं ते वर्णन केलेलं आहे. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे जे भाग्य इतर कुठल्याही संतांना मिळालं नाही ते भाग्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मिळाले. कसं भाग्य मिळालेलं आहे पहा. श्री ज्ञानोबा नंतर जे संत अवताराला आले त्या सर्व संतांनी श्री ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये वैशिष्ट्य असं आहे जसा हिरा आहे ना हिऱ्यावरती अनेक पैलू आहेत. अनेक पैलू आणि प्रत्येक पैलूच्या अंगाने त्याचा जसा प्रकाश स्वतंत्र प्रकाश आहे तसं संत जीवनाच्या या हिऱ्यासारख्या असणाऱ्या जीवनाचे सगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. या वेगवेगळ्या पैलूला धारण करून मनामध्ये धारण करून सर्व संतांनी ज्ञानोबा वर्णन केलेलं आहे. फक्त एक भाग आहे त्यामध्ये सर्व संतांचं एक मत आहे. सर्व संतांचं एक मत आहे. तो भाग असा आहे श्री ज्ञानोबा हे संत आहेत यात विशेष नाही. श्री ज्ञानोबा हे माऊली माता आहे हे आहे. त्यांच्या ठिकाणी असणारा मातृत्व आणि वात्सल्य स्वरूपाचा भाव सर्व संतांनी टिपलेला आहे. त्यांना माऊली का म्हणायचं याचा परिपूर्णरित्या असं चिंतन सर्व संतांनी केलेलं आहे. एक इथं सर्व संतांच्या वर्णनाची एक वाक्यता आपल्याला दिसून येते आणि दुसरी एक वाक्यता आहे की सर्व संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं पण ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचंही सर्व संतांनी वर्णन केलं. मला तर सगळं प्रमाण सांगायला वेळ नाही पण मी एवढं सांगेन असं कुठलाच संत नाही की त्यांनी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं. सर्व संतांनी वर्णन केलं. असे दोन भाग ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये वर्णनासारखे आपल्याला पाहायला मिळतात. हेच धारण करून महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. परंतु महाराजांनी वर्णन करण्याच्या पूर्वी हे सगळं जे वर्णन केलेलं आहे हे ज्ञानोबारायांच्या नंतर आलेल्या संतांनी केलेलं आहे. महाराजांच्या जीवनाची गुणवैशिष्ट्यता किंवा त्यांचं भाग्य असं आहे की ज्ञानोबारायांचं वर्णन महाराजांनी नंतर केलं. अगोदर ज्ञानोबारायांनी तुकाराम महाराजांचं वर्णन केलं. वाक्य लक्षात आलं काय म्हणलं. ज्ञानोबारायांनी महाराजांचं वर्णन आधी केलं आणि मग महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन नंतर केलेलं. तुम्हाला असं कसं होऊ शकतो. जो आधी होऊन गेला तो नंतर येणाऱ्याचं वर्णन कसं करेल असं म्हणतात. त्याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. त्याला पार्श्वभूमी काय आहे. त्या पार्श्वभूमीचे कथानक आहे रामेश्वर भट्टांच्या जीवनाचा इतिहास. रामेश्वर भट्टांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला की त्यांच्या संपूर्ण अंगाचा दाह झाला.
अंगाचा काय झाला आहे, दाह झालेला आहे. आणि दाह झाल्यानंतर हा शमेल कुठं, शांत होईल कुठं, ते कारण मी असं का झाला वगैरे कथानक तुम्ही पाहून घ्या. मला आता ते सांगायचं, मला फक्त एवढं सांगायचं की तिथं दाह झाला. आणि दाह झाल्यानंतर रामेश्वर भट्टांनी अभंगाच्या द्वारे जे लिहिलं त्यामध्ये श्री ज्ञानोबरायांनी महाराजांचं, तुकाराम महाराजांचं वर्णन केलं असं रामेश्वर भट्ट सांगतात. प्रसंग असा आहे की त्यामध्ये रामेश्वर भट्टांच्याकडून काही पद्धतीनं महाराजांची निंदा झाली, अहवेलना झाली, गाथा बुडवणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, अशा काही गोष्टी घडल्या. आणि घडल्यानंतर तो जो त्याचा आपण म्हणू त्या कर्माचं फल रामेश्वर भट्टांना भोगायला आलं. आता हा एक विषय महाराज स्वतंत्र आहे. कोणता, की देवाला आपला अपमान सहन होतो, संतांचा अपमान सहन होत नाही. महाराजांचं प्रमाण आहे पहा, त्याचे बरे नोहे इह करू. माझ्या जे संतांना त्रास देतात त्याचं इह लोकामध्ये आणि परलोकामध्ये बरं नाही, मी त्यांच्याकडे पाहतो. आपल्याला हेही पाहता येतं, भगवंतांनी शिशुपालाला किती अपराध क्षमा केले हो, 100 100 अपराध. प्रत्येकाला असं वाटतं आपण शिशुपाल व्हावं, 100 अपराध करावे आणि मग काय तर अजून मोजायचं ते मोजावं, आहे का नाही, तोपर्यंत मोजू नाही. 100 अपराध देवाने सहन केले स्वतःचे, परंतु महाराजांचा एक अपमान ही देवाला सहन झाला. एक अपमान म्हणून इकडं निंदा केली, इकडं अहवेलना केली, गाथ्याची निंदा केली, गाथ्यावरती आक्षेप घेतला, गाथा बुडवला वगैरे वगैरे गोष्टी घडल्या. परिणाम असा झाला, महाराजांच्या म्हणजे रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह होऊ लागला. दाह झाल्यानंतर आपली प्रिय इष्ट देवता म्हणून श्री ज्ञानोबा यांना ते शरण गेले. त्यांनी सरळ सांगितलेले आणि तिथं सरळ सांगितलेलं आहे. रामेश्वर भट्टांचं बोलणं असं आहे, श्री ज्ञानेश्वरी कृपा केली मजबरी, स्वप्नी येऊन सविस्तर सांगितले. मला स्वप्नामध्ये येऊन सविस्तर सांगितले. काय सांगितलं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया का आलं माहिती आहे का, अभ्यास केला म्हणून. हे का आलं, इथं लिहिलेलं आहे साहेबांनी लगेच. याचा अर्थ तो अभंग साहेबांनी अनुभवला. मी आता प्रामाणिकपणे, परीक्षा म्हणून प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना विचार की हा अभंग खरोखर कोणी कोणी अभ्यासलेले इथे लोक आहे. आपले वारकरी लोक म्हणलं तर ठीक आहे, कोणी नाही. आता तुम्हाला पडणार नाही, इथं असे काही धीरोदात्त माणसं आहेत, ते म्हणतील आम्हाला पाहायची काय गरज आहे, साहेबांनी पाहिलं म्हणजे आम्ही पाहिलं. आम्हाला काही वेगळं पाहायला लागतं का, साहेब ज्या मंडपामध्ये भोजन करणार आहेत त्या मंडपामध्ये आम्हाला भोजनच करायचं आहे. आता आम्हाला काय पाहायची गरज. हा इतिहास आहे, संत साहित्य त्याचा अभ्यास कसा करावा. मी तर आता खूप लिखाण करते मग, परंतु तरी माझी प्रार्थना आहे साहेब, हा ज्ञानाच्या वैशिष्ट्यातलं एक वैशिष्ट्य आहे ज्ञान मीमांसेतलं, वेयकृत वर्धते, दिल्यानंतर जे वाढतं. विद्याधनम सर्वधनम प्रधानम, सर्व धनामध्ये विद्याधन श्रेष्ठ प्रधान आहे का. न च चोर्याहार्यम न च राजहार्यम न भ्रातृराजम न भारय, वेयकृत वर्धते विद्याधनम सर्वधनम प्रधानम. आणि म्हणून तुम्ही असं जे सगळे विषय लिहा लागलेले तसे सगळे विषय यांना पाठशाळेच्या पद्धतीनं एखादा वेळ ठेवून, वेळ 8 सकाळी 7 6ची वेळ ठेवून तासभर त्याचं चिंतन. जसं आता मला इतका आनंद वाटला की ही पर्वणी कशी आहे पहा. या पर्वणीमध्ये तुम्हाला रामायण ही श्रवण करायला मिळतं, महाभारत ही श्रवण करायला मिळतं. का होता हे तुम्हाला महाभारत श्रवण करायला महाभारतात जावं लागलं का, मग कुठे यावं लागलं. हा मग आता दुसराही त्यातलं एक कमतरता सांगतो. हा महाभारतामध्ये आपण राहून महाभारत अनुभवला असतो, पण तो महाभारत अनुभवलेला पुन्हा रामायण अनुभवायला मिळालं असतं का. मग सगळंच अनुभवायला रामायण पण आहे, महाभारत आहे,
गीतेचा अर्थ सारांश आहे. संत साहित्याच्या समग्र जीवनाचं दर्शन घडवतात. श्री ज्ञानोबा जीवनाचं समग्र दर्शन घडवतात. हे सगळं कुठं आहे? एका छत्रामध्ये 7 दिवसाचा कार्यक्रम. किती? 7. मी क्षमा मागून तुम्हाला म्हणतो, असा 7 दिवसाचा कार्यक्रम, असा 7 दिवसाचा कार्यक्रम शुकदेवानी परीक्षेसाठी केला होता. आता तोच एक मोठा पराक्रम साहेब शुकदेवांच्या रूपाने करते. लक्षात सगळं आहे ना, सगळ्या गोष्टीचं. ज्ञानेश्वरी ज्याला वाचले, आतापर्यंत वाचले नाही ना, त्यांना काय सांगितलं? 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग वाचा. सगळ्या ज्ञानेश्वरी वाचलेलंच फळ आहे. पसायदान म्हणत जा, ज्ञानेश्वरीचं फळ मिळेल. तसं संपूर्ण 365 दिवसातले 358 दिवस तुम्ही घ्या. वरचे 7 दिवस साहेबांना द्या आणि मुक्त होऊन जा. इथं येणारा मुक्त होऊन जा. पण काय पाहिजे? पण त्याला परीक्षिती पाहिजे. परीक्षिती किंवा खटवांग राया पाहिजे. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे? अहो अर्जुनाचे पांती जे परिसरी योग्य होते ते कृपा करून संती अवधार. ही पहिली गोष्ट आहे. पहिली गोष्ट, माणसानं कुठल्याही पंक्तीला जाऊन बसू नाही. आपली पंगत माणसाला ओळखावून बसव. असं मी का सांगतो? त्याचा इतिहास यासाठी सांगत होतो की इथं लिहिलेला आहे, तो का सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर चोका अवतारणा, त्याची तुझं काय घडलेली निंदा. त्याची तुला काय घडलेली आहे? निंदा घडली आणि त्याचा परिणाम झालेला आहे तुझ्या अंगाचा. आता तू काय कर? महाराजांना म्हणजे माऊलींना तू शरण जा. एवढ्यावर कार्यक्रम थांबलेला नाही. याच्या पुढचा एक छोटासा इतिहास आहे, आणखीन इतिहास पुढे घडलेला, तो सांगतो. तो असा आहे जो अभंगाच्या निर्मितीशी संबंधित आहे. या अभंगाची जी निर्मिती झालेली आहे त्याला एक पार्श्वभूमी आहे, धरणेकराला केलेला उपदेश. तो धरणेकरी दुसरा तिसरा कोण नाही, तो आपण आहे. मी एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि थांबणार. जो साहेबांनी मला आता थोडं बैठकीत बसल्यानंतर केला, म्हणजे तो विषय सांगा म्हणून सांगितला, तो विषय थोडासा मांडतो आणि मी थांबतो. याचा विचार असा आहे, धरणेकराला केलेला उपदेशातला प्रकार आहे. श्री ज्ञानोबरायांच्या उपदेशाला अनुसरून एक धरणेकरी महाराजांच्याकडे आला. आल्यानंतर महाराजांनी आपल्या मनात असणारा जो श्रद्धा प्रेम भाव आहे किंवा विनम्रतेचा भाव आहे, जगद्गुरु आहे, चारी वेदाचा अर्थ मला माहित आहे, अशा अभिनिवेशामध्ये ते नव्हते. त्यांच्या ठिकाणी जी सहजता होती ती त्यांनी जाणली आणि ते काय म्हणू लागले? काय ज्ञानेश्वरी तेथ पाठविणे धरणे. कशासाठी पाठवले? या धरणेकराला मी उपदेश करावा असं वाटण्यापेक्षा श्री ज्ञानदेवा, अहो श्री माऊली, तुम्ही त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली असती तर चालली नसती का? तो तिथंच मुक्त झाला असता ना. ब्रह्म साम्राज्य ती त्याच्या हातामध्ये दिली असती तर तिथंच त्याचं समाधान झालं. पण त्याला इथपर्यंत पाठवलं. तुम्हाला वाटतं का मी खूप मोठा भक्त आहे, मी खूप मोठा असा विद्वान पंडित आहे? महाराजांनी आपल्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे. नो हे दास खरा तुम्ही मला विद्वान म्हणतात, पंडित म्हणतात, साधू म्हणतात, संत म्हणतात, व असं माझ्यापाशी काही नाही. हा काय झालेला आहे? नुसता डांगोरा झालेला आहे. नोहे दास खरा परी हा झाला असे डांगोरा. तुम्हाला सांगतो, हे जे महाराजांनी जे अशा काही अभंग लिहिले ना, या अभंगाचा वेद श्रुती माऊलीशी आपल्या स्मृती स्मार्त ग्रंथाशी संबंध आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर क्षमायाचना केली जाते. देव ब्राह्मण आपल्याला सांगतात संपूर्ण पूजा झालेली आहे, हातामध्ये जल घ्या आणि मग तुम्ही म्हणा आले ना. तुम्ही आता हे सगळं जेवढं केलं त्याच्याबद्दलची असणारी थोडीशी, आपण त्याला काय म्हणतो, काही या पूजेमध्ये कमी जास्तपणा झाला असेल तर त्याच्यामध्ये क्षमा करावी. म्हणून तिथं म्हणा यत् अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनंच यत् भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव प्रसीद परमेश्वर, असं तिथं म्हटलं जातं. श्री ज्ञानोबा काय म्हणतात, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित. असं महाराज काय म्हणतात, पायाच्या प्रसादे काही बोलू दे मज क्षमा करणे संती
नोहे अंगभूत नोहे दास करा. हे अभंग आहेत संत मालिकेचे, जे पूजेच्या वेळी म्हणू शकतो आपण. आता पूर्ण इतिहास सांगत नाही, पण साहेब एक गोष्ट सांगतो जी मला काशीमध्ये अनुभवायला मिळाली. हा, तिथं पूजेच्या कर्मकांडाची संपूर्ण मीमांसा शिकत असताना सहज ओळख झाली. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी काय आहे म्हणून प्रश्न विचारला वगैरे वगैरे. आणि मग इसमें से जो सर्वोत्कृष्ट है वो हमें बताओ, असं स्वामीजी म्हणलं. काय सांगा, खूप मोठा विस्तार आहे त्याचा, 2-3 दिवसाचा विस्तार आहे. तुम्हाला आता मला वाटतं मी मागे एका कीर्तनात तिथं सांगितलं होतं. व माझा अंतःकरण त्यावेळी खूप भरून आलं. त्याचं कारण होतं, ज्यावेळी उपनिषदाचे पाठ चालू होते, ज्यावेळी हे कर्मकांड शिकवायला चालू होतं, त्यावेळी मी हे मराठी पद गायचे. हे काही जी मराठी पद होते ना ते गायचे. हे गात असताना स्वामीजींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी मला विचारलं, ये कहा से लाता है. संत वाङ्मय आपल्याला माहित आहे, सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश, हे आपल्याला माहित आहे. पण ईशवास्य उपनिषद सुरू झालं की ईशवास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत, हे ज्यावेळी येतं त्याची ओळख त्या नाही. परंतु तेच सर्वा घटी राम असं म्हणल्यानंतर हे कहा से लाता है. त्यांनी काय प्रश्न केला, हे कहा से लाता है. मी म्हणलो ये तो, त्यांनी खूप बोलले, ये तेरी भाषा नहीं है, ये कम से कम 400-500 साल पुरानी भाषा है, ये तुम्हारी भाषा नहीं. कहा से लाता है. आता ज्ञानेश्वरी गाथा वगैरे सगळ्या मालिका आपला प्राण आहे. ते बरोबर होतं नित्य नियमाच्या पठणामध्ये. ते मी घेऊन गेलो होतो. मी त्यांना हात जोडून, हे जो महाराष्ट्र में बहुत बड़े संत होकर गए, उनके नाम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज है, श्री ज्ञानेश्वर. हाँ, हमने सुना है, क्या मतलब हमने सुना है, लेकिन उनकी ज्ञानेश्वरी और कुछ जो वाङ्मय है हमें पता नहीं है. क्या है बता सकते हो. जितनी हमें कुछ, जितना हमें समझता है, हमें जितनी बुद्धि है, हम उससे प्रयास करेंगे आपको बताने का. मी एक दुसऱ्या दिवशी ती ज्ञानेश्वरी घेऊन गेलो. तर घेऊन गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, बोले भानुदास एक बात बताओ, इसमें सबसे बढ़िया क्या है. इसमें सबसे बढ़िया क्या है. बोले स्वामी जी क्या बताएं, ये तो हीरो की खान है, इसमें क्या. छोटे स्वामी हो गए थे, महात्मा पुरुष. बोले अरे ठीक है, ऐसे व्यर्थ भाषा मत बोलो, हमें पता है ये सब, लेकिन एक बात तो होगी ना, जैसे कि कोई राजा पुरुष हो, वो बैठा है, सब धातु सोने का सुवर्ण का ही होता है, लेकिन मुकुटमणि तो अलग होता है ना. पैसा मुकुटमणि अलग कौन सा है वो तो बताओ. मैं आश्चर्यचकित झालो त्यांच्या बुद्धी पाहून. एक बात बताए, ते गणपतीचे उपासक होते. कशाचे उपासक होते. गणपती, श्री गणेश देवाची ती उपासना करत होते. स्वामी जी आप भगवान श्री गणेश जिनके उपासक है, तो हम आपको गणेश जी का जो वर्णन ज्ञानेश्वर महाराज जी ने किया है ज्ञानेश्वर में, वो बता दे. वो बता, जितना समझता है उतना बता दो. ठीक है बता. मी ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या इथून देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्त दासोदार, हे शब्द ब्रह्म अशेष, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. पुढं हे तिन्ही जे इथं एकवटले ते तर शब्द ब्रह्म कळले इथपर्यंत. किंवा आकार चरण उगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकर, इथं जे त्यांचं गणेशाचं रूप पूर्ण झालं इथपर्यंत सांगितलं. आणि आणखीन एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचं वर्णन आहे. त्रिगुणी त्रिपुरी वेडीला, जीवत्व दुर्गे आडविला, तो आत्मशंभूने सोडविला तुझे स्मृती. पहिली का विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजे श्री गणेंद्रा श्री गुरु. तिथं गणेंद्र, तिथं वर्णन आहे, इतकं छान आहे. एक बारकावा सांगतो जाता जाता. बारकावा असा आहे, ज्ञानोबरायांना कोणी म्हणेल तुमचे श्री गुरु, तुमचे श्री गुरु नुसतं नष्ट करणारेच आहेत का, निर्माण करणारे नाहीत का. 16व्या अध्यायाची सुरुवात आहे. 16व्या अध्यायाची सुरुवात काय आहे. मावळवीत विश्वाभास, विश्वाभास मावळणारे माझे सद्गुरू आहेत. कोणी तर म्हणे नाश करायला काय ज्ञान लागतो, उत्पत्तीचं सांगा. लगेच 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे विश्व विकासित मुद्रा. एक त्यातली बारका होता. 16व्या अध्यायामध्ये विश्वाचा, विश्वभ्रमाचा नाश केला. आणि परत 17व्या अध्यायामध्ये विश्व विकासित मुद्रा, जे दैविक दिटी पाहता सानी तरी मिलोन मिलनी, उत्पत्ती प्रलय दोन्ही लीलाच कशी, असं ते सगळं वर्णन आहे. बारका माहिती आहे ना तो. तर ते मी सगळं वर्णन तिथं सांगितलं. ऐकून इतकं खुश झाले, इतके खुश झाले.
मला काय म्हणले असतील, तो माझ्या जीवनातला सर्वोच्च क्षण आहे. मी या क्षणाला सोडून आता दुसऱ्या जीवनामध्ये अनुभव घेण्याची इच्छा देखील करत नाही. एवढा सर्वोत्तम आहे, याला पुन्हा असा क्षण येणार नाही असा होता. त्यांनी सगळं ऐकलं, इतके आनंदित झाले. त्यांच्या मुखातून एक वाक्य बोले, सच बताते हैं, आज तक हमने वेदों की उपासना की है, आराधना की है, लेकिन एक भाव है जो सच्चे दिल से बताते हैं कि ज्ञानेश्वर महाराज जी ने जो गणेश जी का रूप यहाँ पे प्रकट किया है, ये वेदों में भी नहीं है, इतना प्रकट किया है. ये वेदों में भी नहीं है, ये ज्ञानेश्वर महाराज जी ने तेच कर्मकांड शिकवत होते. त्यांनी पुढचा उपदेश सांगितला, मतलब तुम्हें कर्मकांड तो बताया है, ओम गणानंत्वा गणपती गुण हवामहे प्रियानंत्वा प्रियपती गुण हवामहे, हे जे गणेशासाठी म्हटला जाणारा प्रमुख असणारा जो मंत्र आहे, तो बोले एक बात ध्यान में रखो, आप जब भी कभी पूजा करने को जाओगे तो एक बात कहना, कौन सी भी पूजा जो श्री गणेश जी से शुरुआत होते, प्रथम पूजन प्रीत्यर्थम श्री गणेश देवता आहवयामी स्थापयामी च पूजयामी असं म्हणून केलं जातं. असा तो भाव आहे, ठीक आहे, असा भाव आहे. त्यांनी म्हटले, अब जब भी पूजा करने को जाओगे तब ओम गणानंत्वा गणपति गुण हवामहे प्रियानंत्वा प्रिय, ये मत गाना, तुम ओम नमोच्या अध्याय यही गाना. हा त्यांचा भाव ऐकला. हे खरं तर तुम्ही टाळ्या वाजवायची अपेक्षा नव्हती आणि वाजू नका, माझ्यासाठी नाही, हे त्या महात्मा पुरुष विद्वान पुरुषाचं ते बोलणं होतं. पुढचं वाक्य आणखीन ऐका. हे ऐकल्यानंतर ते मला काय म्हणले, ये सब तुझे पता है, हे 6 शास्त्राचं तू सगळं भुजांचं वर्णन केलंस, हे ते सगळं, तो और क्या पढ़ने को यहाँ आए हो, इसके आगे कुछ भी नहीं है. स्वामीजींचं थोडंफार ऐकलं होतं, त्याच्यामुळे माझ्या बुद्धीत प्रकाश पडला. मी म्हणलो, ये केवल आपके मुख से सुनना था इसलिए यहाँ पे आए. समाधानच झालं नाही कुठं, तुमच्यापर्यंत पोहोचलं कर्मधर्म संयोगाने, ऐसी कर्म साम्य दशा होय जे तरी दशा, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि तुमच्याकडून आता मनाचं झाले समाधान. आता मनाचं समाधान झालं. पुढची गोष्ट सांगतो आणि 9 पर्यंत वेळ आहे ना मला, अजून 15 मिनिटं आहेत माझे. तर पुढचा एक विषय सांगतो आणि मुख्य विषयावरती येतो. त्यांची जिज्ञासा झाली. ते म्हणले की भानुदास आप ये बताओ, ये जो वारकरी संप्रदाय है इसका अनुष्ठान उपासना कैसी चलती. मी सगळं काकड्यापासून, आता आपल्या माणसाबद्दल जर विचारलं, आनंद कसा असतो माहिती आहे का, शहरामध्ये एखादा माणूस आपल्या नेहमी भेटीचा जर आपल्याला भेटला तर आनंद होत नाही, पण तो जर पंढरपुरात भेटला तर आनंद होतो. तो जर काशी क्षेत्रामध्ये आपला प्रदेश सोडून भेटला तर. माझ्या बरोबर काही गंगा स्नानावरती येणारे जे विद्यार्थी होते, मी त्यांना बघून म्हणायचं, हे महाराष्ट्रीयन आहे, तेवढं म्हणायला आनंद वाटत. आपले कोणतं, माझे जातीचे मज भेटो कोणी, बाहेर गेल्यानंतर आपल्या देशाची प्रदेशाची आठवण येते ना. हा, तर तसं तिथं भेटायचं. तर स्वामीजींनी विचारलं की और क्या पढ़ा जाता है इसमें, ही कैसी प्रणाली. मला अतिशय आनंद वाटला की आपलं काहीतरी ऐकू वाटू लागलं त्यांना. म्हणून मी त्यांना सांगितलं हरिपाठ वगैरे कसं म्हणतात. तुम्ही पण मला म्हणले की भानुदास अगोदर यायला पाहिजे होता हरिपाठ, आपले सगळ्या माता भगिनी वगैरे कशा म्हणतात, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की अतिशय छान पद्धतीनं पावली वगैरे खेळतात. तर तो भाग एक तिथं मी स्वामीजींना सांगितला की अशा प्रकारचा हरिपाठाची नित्य संध्या उपासना होते, कशी होते यासाठी मी म्हणलो एक थोडासा आगाऊपणा करतो. यूट्यूब वरती दाखवू का म्हणलो तुम्हाला, आपको ये दिखाए क्या यूट्यूब वर, ये सभी हरिपाठ है. बोले दिखाओ. त्यांना मी ते दाखवल्यानंतर खूप आनंद झाला. ऐसे गाते हैं क्या, बोले ये तो हरे कृष्ण हरे रामा जैसे हे सब लोग. त्यांना काय, जे परदेशात गेली वगैरे विस्तारली ती परंपरा माहिती. हा सगळा प्रसंग झाला. मी परत आलो आणि परत आल्यानंतर 6 महिन्यानंतर स्वामीजींचा एकदा फोन आला, अचानक फोन आला. क्या कर रहे हो. कुछ नहीं स्वामी जी, आपका ही ध्यान करते, पढ़ाई कर रहे हैं, पठन कर रहे हैं. तो बोले एक आनंद की खुशी की बात है, बताइए क्या. बोले स्वामी जी आपके आनंद में हमारा आनंद है, बताओ, हमें भी वो सुनना है. तो बोले एकच वाक्य उच्चारण सांग, मला इतका आनंद वाटला. म्हणले तूने जो
वारकरी मालिका दी थी ना, भजनी मालिका, वो मालिका दी थी, उसमें सब जो अभंग थे उसका अनुक्रमणिका जो क्रमशः थे वो हमने देखी। और आपको तुझे मैंने ये बताया था हरिपाठ के बारे में जो जिज्ञासा थी वो हमने तुझे पूछी थी। तो एक बात खुशी के आनंद की है कि सच कहते हमें हरिपाठ पाठ हो गया। मी असा विचार केला की बाबा आपला महाराष्ट्र सोडून ही इतर लोक हरिपाठाची अपेक्षा करतात। आपल्या सर्व संत वाङ्मयाचे एवढं ते गहन स्वरूपाचं आहे। ज्ञानोबा बद्दल हे मी सांगत होतो की त्या महाराजांच्या जीवनामध्ये असा साक्षात्कार आहे की रामेश्वर भट्टांना सांगितलं की महाराजांची तुकाराम महाराजची काहीतरी निंदा घडलेली आहे आणि म्हणून तुझ्या शरीराचा काय झालेला आहे, दाह झालाय, क्षमा माग। क्षमा मागितल्यानंतर पुन्हा धरण करण्याला जो उपदेश काय ज्ञानेश्वरी होणे असा जो करू लागले तिथं इथं नोहे दास करा असं सांगितलं। आणि हे सांगितल्यानंतर महाराजांनी त्याच्या मनाची सगळी असणारी इत्यंभूत माहिती घेतली त्या धरणेकराला आणि उपदेश करायला घेतलं। तिथं सांगितलं नको पडो आणि ग्रंथाचे भरी, अनेक ग्रंथाच्या या अभ्यासामध्ये पडू नको, एकच गोष्ट कर, एकच देवाची या चाडे आळवा, देवाची या चाडे आळवा, पहिला प्रकार होता हे ग्रंथ ज्ञान वगैरे या सगळ्या गोष्टीत पडू नको। काय करतो, देवाचे चाडे आळवावे देवा, बस देवाच्या साठी, चाडे या शब्दाचा अर्थ आहे साठी, देवासाठी म्हणून देवाचंच नामस्मरण कर, दुसरं काही करू नको। भावना बदलत कशी बदलत गेली पुढं त्याच्या मनातून, म्हणजे अभिप्रेत्य परिहार म्हणतात। महाराजांनी त्याच्या मनातला असणारा भाव ओळखला आणि पुढे सांगायला सुरू केला, अरे बाबा तुला मोक्ष पाहिजे आहे असं वाटतो, काय पाहिजे, मोक्ष पाहिजे, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे निराळे आणून देई हाती, देवापाशी मोक्षाचा असं काही वेगळं गाठोड नाही जे की तुला देव स्वतंत्र आणून देतील। तुला काय करावं लागेल, इंद्रियाचा जय साधोनिया मन, तुला काय करावं लागेल, इंद्रियांच्या वरती जय मिळवावा लागेल, मनाचा निग्रह करावा लागेल। वारकरी संप्रदायामधली सर्वात मोठी गोष्ट हीच आहे। मला सांगेन, आपण गुरुकडे जातो, सगळंच गुरुनं करावं असं म्हणतो, काय करावं, सगळंच गुरुनं करावं, परंतु शास्त्र असं सांगतं गुरु एक करतात, आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात। आपल्याकडे दोन गोष्टी आहेत ज्या आपण करायच्या आहेत आणि गुरुंच्याकडे फक्त एकच गोष्ट करण्याची आहे, त्यांच्याकडे दुसरी गोष्ट नाही। कोणते आहे, तुम्ही अधिकाऱ्याचं लक्षण पहा, म्हणजे लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप हे दोन दोष आहेत। मल आणि विक्षेप हे दोन दोष आहेत आणि अज्ञान रूपी असणाऱ्या आवरणाचा तिसरा दोष आहे। शास्त्र असं सांगतं तुम्हाला स्वतः निष्काम कर्म करावं लागेल, निष्काम उपासना करावी लागेल, त्याच्याद्वारे तुम्हाला अंतःकरणाची शुद्धी करावी लागेल, मल या दोषाची निवृत्ती करावी लागेल, विक्षेप या दोषाची निवृत्ती करावी लागेल आणि राहिलेलं अज्ञान आहे ते गुरु घालवतील, पण कधी घालवतील पुढे आणखीन थोडंसं सारांश दिलेलं आहे। तिथं असं सांगितलेलं आहे, ज्याने
हा सगळा मल विक्षेप घालवून जो साधन चतुष्टय युक्त सद्गुरूंना शरण गेलेला आहे। पुढचा एक भाग काय, परत ज्याला आपण विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व म्हणतो, या साधन चतुष्टयाने परिपूर्ण होऊन मग सद्गुरूंना जो शरण गेलेला आहे तो इतर अधिकारी आहे। इतर या शब्दाचा अर्थ आहे अध्यात्मशास्त्र ये अंतरंगचे अधिकारी, तो इतर अधिकारी आहे। मी प्रश्नांचं सगळ्यांचं उत्तर तुम्हाला सगळ्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। सगळ्यांच्या मनात हेच भाव आहेत, आम्ही एखाद्या महाराजाकडं, गुरुकडं, एखाद्या संताकडं, एखाद्या बाबाकडे जावावं, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवावा आणि आम्ही लगेच पवित्र व्हावं आणि पवित्र होऊन मुक्त होऊन आम्ही आनंदी व्हावं, हीच इच्छा आहे ना, हीच इच्छा आहे। आता एक 15 दिवसाच्या पूर्वी सर्व लोक बोलत होते, भाऊ तिकडे गेले की तिथं महाराजांना भेटून या, मोठा आश्रम आहे वगैरे वगैरे असं तसं। मी सहज भाव कीर्तन झालं आणि म्हटलो जाता जाता साधू पुरुषाचं दर्शन करू। दर्शन केलं आणि केल्यानंतर मान वर करतो तोपर्यंत त्यांनी एक माळ काढली, रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ गळ्यात टाकून दिली। म्हणलं हे काय आहे महाराज, इससे तेरा उद्धार हो जाए। मी म्हटलो याच्या पूर्वी माझा उद्धार झाल्यावर मी काय करावं, याच्या पूर्वी तुळशीची माळ घालून माझा उद्धार झाला, म्हणलो आता आता कशाचा उद्धार करता तुम्ही माझा। लक्षात येत ना, आपली इच्छा हीच आहे जी धरणेकराची आहे। धरणेकरानं काय केलेलं आहे, पुढचा इतिहास खूप महत्वाचा आहे। हे सगळे देवाचे उचित हे सगळं सांगितलं। एखादा माणूस आपल्याकडे येऊ दे आणि आल्यानंतर त्याच्या शंकेचं निराकरण करत असताना आपण करण्याच्या अगोदर त्याला आपण एखादी गोष्ट सांगितली, तो म्हणतो कशासाठी आहे, मग त्याला सांगितलं जातं सुरुवातच इथून आहे बाबा। आश्रमात विद्यार्थ्याला शिकवायचं ना, पहिलं 8 वर्ष सेवा करावी लागते, मग ज्ञान मिळतं ना। तर सेवा हा दारवंटा आहे। घरात जायचं तर तद्विधी प्रणिपात आहे ना, साष्टांग दीर्घ नमस्कार प्रणिपात कसा करायचा, तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत, सुरुवातीतून लोक कष्ट करायला नको म्हणतात पाहिजे। तसा धरणेकरी फुकट्या होता, धरणेकरी कसा होता, फुकट्या होता। तेव्हा म्हणलं मी माऊलीचं काहीतरी चुकलं जरा, मला कुठं पाठवलं, हा तिथं परिहार मागितला महाराजांनी परिहार म्हणला, देवाचे उचित एकादश अभंग येथेची टाकून केला तो। ज्याला एकादश अभंगाचा उपदेश केला ते एकादश अभंग धरणेकरी तिथंच टाकून गेला। मी भाग्य मानतो तो तिथं टाकून गेला, पण तो आपल्या हातात देऊन गेला, आपल्या हातात देऊन गेला ना। आता ते धरणेकरांचा उपदेश आपल्या जीवनात महत्वाचा आहे आणि हा तो तिथं टाकून गेला। म्हणजे माऊलीनं मला पुन्हा मी कशाची अपेक्षा करून गेलो होतो, कशासाठी गेलो होतो वगैरे वगैरे, परंतु मला हे निरासन न करता दुसरंच काही सांगायला लागले, इंद्रियाचा जय करा, मनाचा निग्रह करा, वासनेला साधा। हे कधी घडलेलं का, मला जे पाहिजे ते द्या। संप्रदाय आता जे फोपावलेले दिसतात ना ते तेच आहे का, माऊली पेक्षा इतर असणारे आध्यात्मिक साधू संत वाढू लागले। त्याचं कारण काय असेल तर फक्त इच्छेची परिपूर्ती। संत जीवनामध्ये आणि आधुनिक असणारे जे स्वतःला संत म्हणतात त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे, संत अपेक्षा पूर्ण करत नाहीत, संत अपेक्षा संपवतात। लक्षात घ्या, अपेक्षा ही कधीही पूर्ण होत नसते। इदम्य स्यात् विद्यारण्य स्वामीची पंचदशी, एक मिळाल्यानंतर दुसरं। संसारात नाही का, अगोदर नोकरी मिळावी, छोकरी मिळावी, छोकरी झालंच का, नाही। 2-4 वर्ष झाल्याने मुलं नाही झाले तर आपल्या समाजाचा असा प्रथा आहे, काय बायांना लागलेला आहे काय कळतच नाही। ती बिचारी बाहेरून आलेली असते आणि तिला टोमणे सुरू होतात मुलाबाळाबद्दल, हे की नाही। बरं मुलं बाळ झाले म्हणून पूर्ण झालं का, नाही, पुढं चालूच आहे ना। इच्छा संपत नसते, इच्छा वाढत वाढवत असते। साधू पुरुष संत पुरुष कसे आहेत, पहिला शब्द साधू पुरुषाच्या वर्णनाला अनपेक्षः सुचिरदक्षः नावावरून काय म्हणलेलं आहे, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, सुखासी चढावा जयाच्या। इथं अपेक्षाला शिरकाव देखील नाही। अपेक्षा, इच्छा, आशा, आकांक्षा साधू पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही। उलट
इच्छा अपेक्षा आणि सुख इथं वर्धते वाढतं इथं. आणि म्हणून इच्छा संपवण्यासाठी अध्यात्मामध्ये यावे. आपल्या सर्वांना या छत्राखाली आलेल्या सर्वांना सांगेन इच्छा पूर्ण होईल म्हणून इथं येऊ नका. इथं इच्छा संपली पाहिजे या इच्छेनं या. हे व्यासपीठ त्याचं आहे. इथं संपवायचं आहे आपल्याला. आगा कर्मी जे उरावे ते पुन्हा उरवायचं नाही, शिल्लक ठेवायचं नाही. आता संपवायसाठी हा मनुष्य देह वाढवायसाठी का संपवायसाठी आहे? संपवायसाठी. आणि म्हणून तर तुम्ही सगळे एकत्रित येता हे संपवायसाठी या. साधी साधी गोष्ट आहे. आज आता आपण जेवलो, उद्या भूक लागणार नाही का? मी तर कधी कधी साहेब गमतीन सांगत असतो, एखाद्या माणसाच्या जीवनाचा आढावा घेतला ना तर किमान 70 वर्षापर्यंत किमान त्याने 100 क्विंटल धान्य पूर्ण केलेलं असतं फस्त. तुम्ही त्याचा आढावा घ्या, महिन्याला किती लागतं, वर्षाला किती लागत. तरी देखील यंत्र अतिशय तंदुरुस्त आहे. मी त्यांच्या यंत्राला तंदुरुस्त मानतो जे व्यसन करतात. अहो त्या व्यसनामध्ये कुठलाही पदार्थ पडला, साधं लोखंड पडलं, पोलाद पडलं तर गंजून जातं. आतडे आहेत ना, शरीर आहे, काही होत नाही. असं मी सांगायचं कारण हे आहे तर इच्छा संपली पाहिजे म्हणून साधू पुरुषाचं असणारं हे कृपा छत्राचा असणारा मंडप आहे. हा आनंदाचा मंडप आहे. तिथं हा उपदेश केलेला तो धर्मेकरी टाकून गेला तरी देखील महाराजांनी स्वतःच्या जीवनाची कृत्यकृत्यता सांगितली की अहो माऊली काय सांगावं. तो टाकून गेला पण तो किमान त्याच्या निमित्तानं मला तुमचं गौरव, तुमचा नाम गौरव करायला मिळाला. तो मी आता करतो आहे. क्षमा मागून तुम्हाला सांगतो की अभंगावर जरी आता आलो असलो तरी मी आता काय वाढवणार नाही. इथं मोठे अधिकारी पुरुष आहेत, त्यांच्या पुढे जाऊ नये, वेळेच्या पुढे जाऊ नये, वेळेला बांधलेला आहोत. म्हणून एवढंच सांगेन की खरोखर मला 2 प्रश्नांची उत्तर द्या, कीर्तन थांबवतो. ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहेत हे ताई मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? नाही, काही गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ज्ञानोबा हे ज्ञानियांचे राजे आहेत. पहिला भाग हे सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून मी सांगत नाही. आणि ज्ञानियांचा जो राजा आहे त्या राजाचं अज्ञानी माणसानं काय वर्णन करावं म्हणून सांगत नाही. ज्ञानेश्वर माऊलींची श्रेष्ठता, माऊलींची गरिमा, माऊलींची उंची इतकी आहे की अहो कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याला लागलेला जिव्हाळा आहे तो, आहे की नाही? असं त्या ज्ञानोबऱ्यांचं वर्णन आहे. मी फक्त जाता जाता या अभंगातले एक पद सांगेन. हा मज पामर आहे काय थोर. महाराजांनी 2 वेळा आपला भाव माऊलींच्या चरणावरती ठेवलेला. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन, पायी बरे की नाही, त्यांच्या पायातली वाहन आपल्याला व्हायचे. किंवा तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविले पायी डोई. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत नमस्कार करणं, अभिवादन करणं एवढंच आपली या ठिकाणी इच्छा आहे. समाधीचा हा सगळा महोत्सव काल आहे. म्हणून श्री ज्ञानोबा यांचं चिंतन केलं. माऊलींच्या ठिकाणी एवढीच प्रार्थना करायची आहे की किमान आम्हाला पादुका करू नका, पण किमान पादुकाच्या खाली असणारे रजकण तरी तुम्ही आम्हाला बनवा, एवढी इच्छा आपण माऊलींच्या समोर प्रकट करू. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो या कैवल्याच्या पुतळा या अभंगातलं एक पद, ते पद सगळ्यात मोठं आहे. श्री ज्ञानोबा हे ज्ञानोबा तुम्ही सगळे ऐका. दररोज हरिपाठ म्हणता कोण आहे? ज्यांचा आपण हरिपाठ म्हणतो, ज्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, ज्यांच्याबद्दल ऐकतो ते कोण आहेत? ते हे आहेत मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, आहे का नाही? त्या
वाल्या कुळ्यानं घरात जाऊन विचारलं, मी हे जे सगळं करतोय ना याच्यामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आहेत का? एवढं सगळं देऊन, तुम्ही लक्षात घ्या ताई, एवढं सगळं वाल्या कुळ्यानं त्या माणसाला म्हणजे घरच्या लोकांना दिलं, तरी घरचे लोक काय म्हणले, आम्ही तुमच्या बरोबर, आपण घरात काय देतो का? ते येतील का आपल्या बरोबर? नाही. म्हणून महाराज जसं सुभाषित आहे ना, सुभाषितामध्ये गायलेलं आहे, धना आणि भूमो वशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारी जन स्मशाने. काय म्हणलेलं आहे, देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. हा एकटाच आहे, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी असं म्हणलं. एकटाच सुख दुःख भोगणार आहे. त्या दुःख भोगणाऱ्या माणसाला श्री संत नाथ महाराज म्हणतात, तुम्ही सगळ्यांची साथ सोडा आणि तुम्ही ज्ञानोबरायांचा हात धरा. जे इथं तिथं नाही, मोक्ष मार्गीचा, ते मोक्षापर्यंत तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला मोक्षाला नेऊन पोहोचणार. मी माझं सद्भाग्य मानतो साहेब, तुमचं तर माझ्या अगोदर पहिलं आहे की आपल्याला ज्ञानोबरायांनी हाताला धरलेलं आहे. आपल्याला तुम्ही सगळे या मंडपामध्ये बसलेले ना, सगळ्यांना सांगतो, इथं बसले ना त्या अर्थी तुमच्या सगळ्यांच्या हाताला ज्ञानोबरायांनी धरलेलं आहे, सगळ्यांच्या हाताला धरलेलं आहे. कदाचित ते धरलेलं आहे आणि त्यांनी धरून इथं आणून बसवलेलं आहे. हे ऐका, हे ऐका. आता फक्त त्या ज्ञानोबरायांनाच विनंती करायची किंवा आपल्या अंतकरणाला, कारण 4 कृपेमध्ये शेवटची कृपा आहे अंतकरण कृपा, ती ही आहे की कृपा करायची आहे की आता मी माझा असणारा हात ज्ञानोबरायांच्या हातात दिलेला आहे. आता पुन्हा हा माझा हात संसाराच्या हातामध्ये देऊ नका. विठ्ठल जय जय.